नमस्कार. मौजे निप्ती तालुका जिल्हा अहिल्यानगर येथे आम्ही बऱ्याच महिन्यापूर्वी गेल्या वर्षी मार्चमध्ये राशन धान्य दुकानदार यांच्या विरोधात एक अर्ज केला होता. आम्ही सगळे 29 लोक होतो. त्यात मुख्य अर्जदार मी स्वतः अमोल गोरख चौगुले. तर चौकशीसाठी आम्ही जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे अर्ज देऊन चौकशी करण्यासाठी सांगितले होते. तर त्याच्यानंतर एक 2-4 महिन्यानंतर एक चौकशी झाली. तर त्यावेळेस आमचे 29 अर्जदाराने आम्ही कोणालाही न सांगता गुपित चौकशी केली. तरी पुरवठा निरीक्षक म्हणून कोणतरी चौकशीला आले होते. त्यांनी आम्हाला कसल्याही प्रकारचं काहीही माहिती न देता चौकशी करून गेले. त्याच्यानंतर पुन्हा आम्ही कलेक्टर साहेबांना अर्ज केला होता डिसेंबर 2025मध्ये. तर त्याची आज चौकशी होती. तर चौकशी दरम्यान आम्ही तिथं 11 वाजता उपस्थित राहिलो. तर जे माझ्यासोबत जे 29 अर्जदार होते त्यांना कुठल्याही प्रकारची नोटीस गेली नाही. व्हॉट्सअपद्वारे दाखवलेली नोटीस आम्हाला तलाठी मॅडम हे दाखवत होत्या. तर त्यांना तहसीलमधून असं नोटीस दिलं होतं की तुम्ही स्वतः जाऊन त्यांची सिग्नेचर घेऊन त्या तक्रारदारांना तिथं बोलवून घ्या. तर तिथं कुठलेही तक्रारदार बी आले नाही. बाकीचे रेशन धान्य दुकानदार यांच्या घरातील लोक आणि त्यांनी मिळून तिथं ती चौकशी होऊ दिली नाही. तिथं सर्कल साहेब होते, कळशे तलाठी मॅडम होत्या. तर त्यांनी आम्हाला कुठलंही आमचं म्हणणं मांडण्याचा म्हणजे आम्हाला वेळच दिला नाही. ते सगळा कल्ला केला त्यांनी आणि आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. बोलूनच दिलं नाही आम्हाला तिथं. तर आम्ही तिथून निघून आलो. तर हा एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे. इथलं मेलेले जे लोक आहे, मृत्यू लोक आहेत, त्यांचंसुद्धा धान्य चालू असून ते धान्य हा खाण्याचा प्रयत्न हे राशन धान्य दुकानदार करत आहे. जो माणूस जो कुटुंबातील एखादा व्यक्ती धान्य आणण्यासाठी गेला किंवा गेलाच नाही तरीसुद्धा त्यांचा अंगठ्याचं हे धान्य काढून घेतात. हे कसं? तर काही लोक तर असे आहेत की ते मेलेले लोक आहेत तर ते सुद्धा धान्य आणायला येतात. तर आम्हाला ते लोक पाहिजे. नेमके कोण आहेत धान्य आणणारे? तिथं लोक वारलेले आहेत. असा इतका मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे. असंच पूर्ण जिल्ह्यात माझी शंका आहे की ही कलेक्टर पंकज आशिया सरांनी ही गोष्ट लक्षात घेऊन पूर्ण जिल्ह्यात चौकशी करावी आणि येथील धान्य दुकानदारावर योग्य ती कार्यवाही करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा हीच आमची इच्छा आहे.